हे बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण पंचवार्षिक योजना. तर पहिली पंचवार्षिक योजना येते मित्रांनो, आपला कोणता कालावधी होता? तर कालावधी जो होता मित्रांनो 1951 ते 1956 असा 5 वर्षाचा कालावधी होता मित्रांनो आपल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत. आणि मुख्य उद्देश काय होता मित्रांनो? मुख्य क्षेत्रावर कोणत्या क्षेत्रावर जे भर देण्यात आली तर कृषी क्षेत्रावर जे आहे विकास व्हावा असा याचा मुख्य उद्देश होता. आणि जी-डी-पीमध्ये वाढ किती व्हावी? तर 2.1% ची जी आहे जी-डी-पीमध्ये वाढ व्हावी असा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जे आहे आपलं लक्ष होतं. आणि मिळाले किती होते आपल्याला? तर 3.6% जी आहे जी-डी-पीमध्ये वाढ झाली मित्रांनो दरवर्षी. तर आपल्याला ही जी आपली पहिली पंचवार्षिक योजना होती ती आपली सक्सेसफुल राहिली होती. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना येते आपली दुसरी पंचवार्षिक योजना. तर कालावधी काय होता? तर 1956 ते 1961 असा 5 वर्षाचा कालावधी होता मित्रांनो. आणि या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो मुख्य क्षेत्रावर भर देण्यात आली ती आली अवजड उद्योगांचा विकास व्हावा असा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश होता मित्रांनो. आणि जी-डी-पीमध्ये वाढ किती व्हावी? तर 4.5% अशी जी जी-डी-पीमध्ये वाढ व्हावी असं आपलं लक्ष होतं. आणि मिळाले किती होते आपल्याला? तर 4.1% जी आहे आपली जी-डी-पीमध्ये वाढ झाली मित्रांनो दरवर्षी. तर मित्रांनो आपली ही दुसरी पंचवार्षिक योजना होती. आणि ती कोणत्या कालावधीत होती? 1956 ते 1961 असा कालावधी 5 वर्षाचा कालावधी होता. त्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना येते आपली तिसरी पंचवार्षिक योजना. कालावधी काय होता? तर 1961 ते 1966 असा 5 वर्षाचा कालावधी होता मित्रांनो. आणि मुख्य कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आली? तर उद्योग व कृषी क्षेत्रांचा संतुलित विकास व्हावा असा याचा मुख्य उद्देश होता. या दोन जे आहे क्षेत्राचा मुख्य उद्देश होता उद्योग आणि कृषी. आणि आपल्या जी-डी-पीमध्ये लक्ष काय होते? तर 5.6% आपली जी-डी-पी वाढवावी असा आपला जे आहे मुख्य उद्देश होता मित्रांनो तिसरी पंचवार्षिक योजनेचा. तर मित्रांनो आपल्याला मिळाले किती होते? तर 2.8% जी आपल्याला जी-डी-पीमध्ये वाढ झाली मित्रांनो दरवर्षी. तर मित्रांनो आपली या होती ती तिसरी जी पंचवार्षिक योजना होती. त्याचा कालावधी जो होता तो 1961 ते 1966 जो आपला कालावधी होता. त्यानंतर आपला वार्षिक नियोजन आलं मित्रांनो 3 वर्षाचा गॅप पडला होता जे आहे पंचवार्षिक योजनेत. कालावधी जो होता मित्रांनो 1966 ते 1969 यामध्ये कोणतीही पंचवार्षिक योजना नव्हती मित्रांनो. योजना सुट्टीला कालावधी होता. त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना येते आपली चौथी पंचवार्षिक योजना. कालावधी काय होता मित्रांनो? तर कालावधी होता 1969 ते 1974 असा कालावधी मित्रांनो. मुख्य कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आली? तर ध्येयासह आर्थिक विकास व्हावा याचा मुख्य उद्देश होता मित्रांनो. आपल्या जी-डी-पीचं लक्ष काय होतं? ते लक्ष होतं 5.7% आपलं जे जी-डी-पीचं लक्ष होतं मित्रांनो. तर आपल्याला जी-डी-पीमध्ये दरवर्षी वाढ किती झाली? तर 3.3% जी आपल्या जी-डी-पीमध्ये वाढ झाली मित्रांनो. तर मित्रांनो ही होती आपली चौथी जी आहे पंचवार्षिक योजनाचा त्याचा कालावधी ध्यानात ठेवा. 1969 ते 1974 असा कालावधीचा 5 वर्षाचा. त्यानंतर पाचवी पंचवार्षिक योजना येते मित्रांनो आपली पाचवी पंचवार्षिक योजना. कालावधी जो होता मित्रांनो तो होता 1974 ते 1979 जे आपला कालावधी होता मित्रांनो पाचव्या पंचवार्षिक योजनेचा. मुख्य क्षेत्रावर कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आली? तर दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन अशा या क्षेत्रावर जे मुख्य जे भर देण्यात आली मित्रांनो. आणि लक्ष काय होतं मित्रांनो आपलं या पंचवार्षिक योजनेमध्ये पाचव्या तर 4.4% जी आपली दरवर्षी वाढ व्हावी जी-डी-पीमध्ये. आणि मिळाले किती होते? तर 4.8% जी आपली जी-डी-पी दरवर्षी वाढ झाली मित्रांनो. तर मित्रांनो ही होती आपली पाचवी पंचवार्षिक योजना. त्यानंतर आपली सरकारी योजनेतील आपला गॅप राहिला होता मित्रांनो 1978 1980 या या जे 2 जे आहे या 2 वर्षामध्ये कालावधीमध्ये तो गॅप राहिला होता. याच्यानंतर आपली 6वी जी आपली पंचवार्षिक योजना येते. 6वी पंचवार्षिक योजना जी बघितली तर कालावधी जो होता 1980 ते 1985 असा कालावधी होता 5 वर्षाचा मित्रांनो. आणि मुख्य क्षेत्रावर कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आली? तर जीवनमानाची गुणवत्ता सुधारणे या क्षेत्रावर जे आहे मुख्यप्रमाणे भर देण्यात आली. मुख्य उद्देश होता मित्रांनो. आणि लक्ष किती होते? जी-डी-पी वाढ दरवर्षी वाढ तर मित्रांनो 5.2% आपले जी-डी-पीमध्ये वाढ व्हावी असा मुख्य उद्देश होता मित्रांनो. आणि मिळाले किती? जी-डी-पीमध्ये वाढ किती झाली मित्रांनो? तर 5.7% जी आहे जी-डी-पीमध्ये वाढ झाली मित्रांनो. तर मित्रांनो ही होती आपली 6वी पंचवार्षिक योजना. ही बी सक्सेसफुल राहिली होती मित्रांनो. 5.2%चं लक्ष होते आणि मिळाली किती होती? तर 5.7% मिळाली होती. त्यानंतर 7वी पंचवार्षिक योजना येते. कालावधी जर बघितला तर 1985 ते 1990 असा ते 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता मित्रांनो. मुख्य क्षेत्रावर कोणत्या भर देण्यात आली? ते समाज कल्याण आणि रोजगाराच्या निर्मितीसाठी भर देण्यात आली मित्रांनो. लोकांना रोजगार मिळावा, समाज कल्याण व्हावे असे या
जे 7व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्देश होता मित्रांनो. लक्ष काय ठेवले होते, GDP दरवर्षी वाढ, तर 5% जे GDPमध्ये वाढ व्हावी मित्रांनो, असा जे मुख्य उद्देश होता. आणि मिळाली किती होती, आपल्या GDPमध्ये वाढ किती झाली, तर 6%ची वाढ झाली मित्रांनो. तर 1%ने जी आपली GDP वाढली होती आपल्या लक्ष्याच्या नुसार. तर मित्रांनो, ही जी आपली सातवी जी आहे आपली सक्सेसफुल जी आहे ती पंचवार्षिक योजना राहिली होती. त्यानंतर वार्षिक नियोजन सुट्टीचा कालावधी होता मित्रांनो 1990 ते 1992 याच्यामध्ये काय आपली पंचवार्षिक योजना नव्हती मित्रांनो. याच्यानंतर आपली 8वी पंचवार्षिक योजना येते. 8वी पंचवार्षिक योजना, तर कालावधी जो होता मित्रांनो 1992 ते 1997 असा 5 वर्षाचा कालावधी येतो मित्रांनो. मुख्य क्षेत्रावर कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आली, तर अर्थव्यवस्थेला गती देणे, मानव संसाधन विकास व्हावा असा या मुख्य उद्देश होता या 8व्या पंचवार्षिक योजनेचा. तर त्याचं लक्ष काय होतं मित्रांनो, तर GDPमध्ये 5.6% जी आपली GDP वाढवावी, तर मिळाली किती आपल्याला 6.8% जी आपल्या GDPमध्ये वाढ झाली मित्रांनो. तर मित्रांनो, ही बी आपल्या 8वीची पंचवार्षिक योजना ही बी सक्सेसफुल राहिली होती. तर मित्रांनो, याच्यानंतर आपली 9वी जी आहे पंचवार्षिक योजना येते. 9वी पंचवार्षिक योजना कालावधी जो होता 1997 ते 2002 असा ते 5 वर्षाचा कालावधी येतो मित्रांनो. आणि मुख्य क्षेत्रावर कोणत्याही क्षेत्रावर भर देण्यात आली, तिथं सामाजिक न्याय समानतेसह आर्थिक वृद्धी प्राप्त करणे. तर सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वृद्धी प्राप्त करणे असा मुख्य उद्देश होता मित्रांनो. तर आपल्या GDPमध्ये वाढ किती व्हावी, तर 7% आपली जी GDPमध्ये वाढ व्हावी मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या GDPमध्ये वाढ किती झाली, तर 5.6% आपली दरवार्षिक वाढ झाली मित्रांनो. तर मित्रांनो, ही आपली 9वी पंचवार्षिक योजना होती. त्यानंतर येते आपली 10वी पंचवार्षिक योजना. तर मित्रांनो, या 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी जो होता तो होता 2002 ते 2007 जो आहे 5 वर्षाचा कालावधी होता. उद्देश मुख्य क्षेत्रावर कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आली, दारिद्र्य कमी करणे याच्यावर मुख्य उद्देश होता मित्रांनो. लक्ष काय होते, GDP दरवर्षी काय किती वाढवावी, तर 8.2% जी आहे GDPमध्ये वाढ व्हावी असा त्याचा मुख्य उद्देश होता. तर किती वाढली होती मित्रांनो, 7.8% दरवर्षी आपली वाढ झाली मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती आपली 10वी पंचवार्षिक योजना. त्यानंतर 11वी पंचवार्षिक योजना येते. 11वी पंचवार्षिक योजना, तर कालावधी जो होता 2007 ते 2012 जो आहे तो कालावधी होता मित्रांनो या 11वी पंचवार्षिक योजनेचा. तर उद्देश काय होता मित्रांनो, तो उद्देश होता जलद सर्व समावेशक वृद्धीवर जे भर देण्यात आली मित्रांनो. आणि लक्ष काय होते, आपल्या GDPमध्ये किती वाढ व्हावी, तर 8.1% जे आपल्या GDPमध्ये वाढ व्हावी. आणि किती झाली मित्रांनो, तर मिळाली जी होती आपल्याला 7.9% जे दरवर्षी GDPमध्ये वाढ झाली मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती आपली 11वी पंचवार्षिक योजना. 12वी पंचवार्षिक योजना कालावधी जर बघितला मित्रांनो 2012 ते 2017 जे आपल्या 12वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. ही लास्टची आपली पंचवार्षिक योजना होती मित्रांनो. याचा उद्देश जो होता मित्रांनो, जलद व शाश्वत सर्व समावेशक वर वृद्धीवर याच्यात भर देण्यात आले मित्रांनो. लक्ष काय होते मित्रांनो, तर 8% आपल्या GDP वाढवावा. आणि मिळाले किती होते, तर 6 ते 6.5% जे आपल्या GDPमध्ये वाढ झाली मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती आपली लास्ट 12वी पंचवार्षिक योजना 2017 पर्यंत. तर याचा कालावधी जो आहे आपल्या ध्यानात ठेवा 2012 ते 2017 असा कालावधी होता. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आणि जर PDF जर का लागत असेल तर WhatsApp ग्रुपला जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.